तर मित्रांनो, वीकेंडचा वार स्टार्ट झालेला आहे. बिग बॉस मराठी 6चा यानी की भाऊचा धक्का स्टार्ट झालेला आहे. त्यामध्ये जे आहे पहिले तन्वीला, नंतर जे आहे रुचिताची बारी आलेली आहे. त्यानंतर विशाल आणि ओमकारची पण. तर तुम्हाला पहिले रुचिता सांगतो, तिने जे केलेलं होतं चाबीसाठीचं कृत्य, त्यासाठी जे आहे खूप काही बोलले रितेश भाऊ आणि ते तिला बोलले, "तुझा आवाज जे आहे आता व्हॉईस ऑफ द होम मला वाटला होता, पण हे नॉईज ऑफ द होम झालेला आहे." तर तर त्यानंतर ते बोलले, की "तुझा आवाज जे किंचाळ्यासारखा वाटतो." जसं स्टार्ट करतात पब्लिक तसं ते बंद पण करतात, टीव्हीला म्यूट करतात. त्यानंतर जे आहे ते आले ओमकार आणि विशालची फाईट झालेली होती कॅप्टन्सी टास्कमध्ये, त्यामध्ये आलेले आहे. नंतर ते बोलले, की "तुमच्या दोघात जे तुम्ही भांडण केलेलं आहे, तुम्हाला वाटतं ते बरोबर आहे का?" त्यावर ते दोघांनी पण नकार दिला व आपली आपली बाजू मांडायला सुरुवात केली. कारण की विशालचे 2 पिना फेकलेल्या, त्याहून ते जास्त भडकलेले असं ते बोलण्यात आलेले. पण त्यानंतर त्यांना विशालला जे आहे ते उत्तर देताना रितेश भाऊ म्हटले, "तुम्ही जे काढलेलं आहे, की तू जो स्वतःला जरी विकलास तरी पण त्या पिना येणार नाहीत. तर एक दुसऱ्याची किंमत काढणं बरोबर नाही." ओमकारला पण म्हणले, "तुझी बॉडी आहे म्हणजे तू बाहेरचा जे युवा लोक आहेत त्याला तुम्ही उलटं आयडियल करायला पाहिजे. तर तू त्याला जे आहे एक गलत शिकवण देत आहेस. मग तुम्ही आयडियलसाठी बिलकुल पण फिट होत नाही." असे म्हणून जे आहे ते दोघाला पण खूप जास्त मतलब क्लास लागलेली आणि दोघाला पण खूपच जास्त प्रेमाने दोघं समजावून पण सांगितलं. त्यांची समजावण्याची पद्धत थोडीशी अलग आहे. पण ते जे आहे ते भल्यासाठी सांगतात हे तर त्या दोघांनाही समजून येत होतं. आणि यामध्ये नाही ते कोणाची साईड घेतली, नाही कोणाची बाजू घेतली. मतलब दोघांची बी तेवढीच चूक होती मानून ते दोघांना पण जे आहे क्लास लावता नजर आले आणि त्याचबरोबर जे आहे त्यांना त्या बरोबरच्या ज्या लेव्हलला आहेत समजावून पण सांगलं. तर मित्रांनो, तुम्हाला भाऊचा धक्का कसा वाटतोय आणि न्यूज कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडता कंटेस्टंट पण. भेटूया लवकर पुढच्या अपडेटमध्ये भाऊच्या धक्क्याच्या. तोपर्यंतसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.